सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नारायणविधि आदिनाथ बालकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि। सद्गुरुनाथ महाराज की जय। करुणामयी गुरुप्रिया गुरुम्बा माता की जय। चातुर्मासातील पौर्णिमेच्या या आपल्या क्रमानुसार आज भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सारे भक्त या ठिकाणी एकत्र विराजमान झालेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत। प्रत्येक पौर्णिमेला चातुर्मासातल्या प्रत्येक पौर्णिमेला गुरु महाराज आपल्या सत्शिष्याच्या घरी जात असतात, येत असतात। चातुर्मासा व्यतिरिक्त गुरु महाराज किंवा चातुर्मासाच्या पौर्णिमे व्यतिरिक्त गुरु महाराज किंवा गुरु महाराजांच्या चरण पादुका या दरबाराच्या बाहेर जात नाहीत। यावत शक्य ज्यावेळेला गुरु महाराजांच्या समवेत तीर्थयात्रेला जाण्याचं निमित्त होतं त्यावेळेला त्या तीर्थयात्रेसाठी सद्गुरु महाराजांच्या चरण पादुका दरबाराच्या बाहेर जातात। ही जी भाद्रपद पौर्णिमा आज आहे, या पौर्णिमेचं यजमानपद श्री आणि सौभाग्यवती भास्कर काका तुपे यांनी घेतलेलं आहे। आणि म्हणून ही पौर्णिमा जी आजची आहे, आजचं गुरुपूजन आणि आजचा सारा गुरुपूजनाचा सोहळा हा मंदिरामध्येच संपन्न होईल असा मानस त्यांचा आणि गुरु महाराजांची सुद्धा अनुज्ञा। आणि त्या कारणाने ही पौर्णिमा आपण या ठिकाणावरती संपन्न करत आहोत। मागची पौर्णिमा श्रावण पौर्णिमा ही किल्ले परिवाराच्या घरी संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न झाली। आणि त्यावेळेला गुरु महाराजांच्या आज्ञेने आणि प्रेरणेने आपण भावचिंतन पाहिलं किंवा पाहण्याचा प्रयत्न केला किंवा करत होतो किंवा करत आहोत। साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराचे वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरी भक्त। या भावाला आपण पाहण्याचा प्रयत्न करत असताना केवळ माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठ या प्रकरणातील या अभंगातील केवळ साधुबोध एवढंच फक्त आपण सूत्र समजून घेण्याकरिता उचललं होतं। परवाच्या दिवशीला महाराजांच्या निमित्ताने जे प्रवचन झालं ते प्रासंगिक प्रवचन असल्या कारणाने आपण या अभंगाच्या संबंधातला जो भाव पाहत होतो तो भाव आपण परवाच्या अष्टमीच्या प्रवचनामध्ये पाहिला नाही। त्या दिवशी आपण स्वतंत्र प्रवचनाचा विषय घेतला होता सद्गुरूंच्या प्रागट्योत्सवाचा। माऊली ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायाचं जे मंगलाचरण करताना मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू हे जे मंगलाचरण केलेलं आहे त्याचा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केला। त्याचं औचित्य हे सद्गुरूंच्या प्रागट्याचं होतं। आज पुन्हा एक वेळेला आपण त्या मागच्या प्रवचनाच्या भूमिकेवरती येत आहोत, कारण हे पौर्णिमेचं क्रमिक प्रवचन आहे।
आणि या माध्यमातून आपला अभ्यास चाललेला आहे, आपले पाठ चाललेले आहेत असं आपण समजू. जरी आपण आता शाळेत जात नाही तरी, आपण म्हणजे तुम्ही, मी तर गेलोच नाही. आपण आता जरी शाळेत जात नाही तरी सुद्धा आपले पाठ चाललेले आहेत असं आपण समजू. फक्त सुस्ती नका येऊ देऊ. तशी आपल्याला सुस्ती पौर्णिमेला येते, कारण त्यावेळेला प्रसादाला जास्त उशीर होतो, म्हणून दोन्ही वेळेला सुस्ती येते. भुकेपोटी पण सुस्ती येते आणि जास्त पोटात पडलं तरी सुस्ती येते. दर पौर्णिमेला जी सुस्ती येते ती पोटात नसल्या कारणाने येते. आजचं थोडंसं उलटं झालं, आज पोटात पडलंय थोडंसं फक्त. मग वाटलं फार तर थोडंसं ताठ बसायचं, लांब श्वास घ्यायचे, थोडं अनुलोम विलोम प्राणायाम करायचा. कारण आपल्याला हा विषय, आणि पहा, अतिशय सावधानपूर्वक, अतिशय हळूहळू आपल्याला हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो, म्हणून आपण हे समजून घेत आहोत. आणि तसं पाहिला गेलं तर हे सारे विषय सर्वत्र, किंवा आपण असं म्हणू आपल्याही व्यासपीठाच्या माध्यमातून, कुठं कीर्तन असेल बाबांचं, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, हे सारे विषय किंवा या विषयांना स्पर्श होतच राहतो. परंतु त्याची फोड आपण त्या ठिकाणावरती करू शकत नाही, कारण त्यावेळेला व्यासपीठाची काही मर्यादा, काही बंधनं आपल्याला असतात. आणि सर्वच प्रकारचे जिज्ञासू श्रोते तिथं विराजमान झालेले असतात असंही नसतं. आणि आपण सद्गुरूंच्या चरणसन्निधीमध्ये असल्या कारणाने, आणि आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी विशेष लाभ अध्यात्म ज्ञानाच्या संबंधात, परमार्थाच्या संबंधात मिळवून घ्यायचा असल्यामुळे गुरु महाराजांच्या प्रेरणेने आणि आज्ञेने आपण अशा काही विषयांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तशी आपल्याला सुविधा उपलब्ध झालेली आहे, बुद्धीही उपलब्ध आहे, वेळही आपण उपलब्ध करून घेत आहोत. अशा सगळ्या संसाधनांनी एकत्रित आपण आलेलो आहोत, म्हणून हा सारा प्रयत्न चाललेलाच आहे. नसता अशी कित्येक भक्त आहेत ज्यांना हे सगळं चिंतन जे आहे ते समजून घेण्याची, जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांना तेवढा वेळ भेटत नाही, तेवढा महात्म्यांचा संग त्यांना भेटू शकत नाही, श्री गुरुचरण सन्निधी त्यांना भेटू शकत नसल्या कारणाने त्यांचं मन तळमळ करत राहतं. पण ठीक आहे, एका दृष्टीनं तेही बरं असतं. कधी कधी खूप मिळाल्यानंतर सुद्धा त्याची किंमत किंवा त्या संबंधातली जी तळमळ आहे ना, ती उत्पन्न नसते. कधी कधी पदार्थ नसतानाची जी तळमळ असते ती खऱ्या अर्थाने आपल्याला पदार्थाचं महत्त्व पटवून देते. भूक पोटामध्ये असावी त्यावेळेला अन्नाचं महत्त्व कळतं. पंचपक्वान्न सेवन केलेले असल्यानंतर किंवा पोटात भूकच नाही अशा वेळेला पंचपक्वान्नाचं ताट एखाद्याने वाढून आणलं तरी ते आपल्याला खावं असं वाटत नाही, याला कारण भूकच नाही. तसं बऱ्याच वेळेला महात्म्यांच्या संबंधात आणि आपल्या संबंधात होत असतं. महात्म्य असतात ते आपल्याला ज्ञान दान करून, कृपा दान करून उद्धरण्यासाठी तत्परही असतात, पण आपल्यालाच घाई नसते उद्धरून जाण्याची, आपल्यालाच तळमळ नसते मोक्ष प्राप्तीची, आपल्यालाच इच्छाशक्ती नसते अध्यात्मज्ञान प्राप्त करून घेण्याची, आणि याचाच अर्थ आपल्याला भूक नसते. मग पदार्थ समोर असल्याचा काही उपयोग आपल्याला होतो का? नाही होत महाराज. मग तो केवळ होतो शृंगार, केवळ सजावट होते, केवळ. मग ती सजावट काही उपयोगाची नसल्या कारणाने, तो शृंगार काही आपल्या उपयोगाचा नसल्या कारणाने आपण विशेष रूपाने गुरु महाराजांच्याच कृपेने, गुरु महाराजांच्या संगतीमध्ये, आणि आज जरी मी गुरु महाराजांच्या आज्ञेने इथं बसलेलो आहे तरी सुद्धा गुरु महाराजांच्याच मुखातून आपण हे सारं श्रवण करत आहात. वारंवार, वेळोवेळी, रोज नित्य प्रति श्रवण करत आहात. ही चांगली आनंदाची, भाग्याची गोष्ट आहे. आणि हे सारं आपल्याला श्रवण करायला भेटतं आहे, हेही भाग्य आहे. म्हणून विशेष रूपाने हे सारं पाठ चाललेलं आहे, अभ्यास चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सुरुवातीला मी ते तसं म्हणालो. आता ही वेगळी गोष्ट आहे की आपण काही घेऊ शकलो अथवा न घेऊ शकलो.
काही मला सेवनही न झाले, तथापि तेणे मज उद्धरिले. असं म्हटलं गेलं. मला काही ग्रहण करता आलं नाही त्यांच्याकडचं, तरी त्यांनी माझा उद्धार केला. हा कसा होतो हे पुढचं सूत्र आहे महाराज, पण त्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे. हे सगळे विषय हे नंतरचा चिंतनाचा विषय होऊ शकतो असं मला वाटतं. आपण सद्गुरूंकडचं का घेतलं नाही, का त्यांच्याकडचं ग्रहण करू शकलो नाही, याला कारण आपली तेवढी कुवत नाही का, आपला आळस कारण आहे, आपला प्रमाद कारण आहे, आपली इच्छाशक्तीच नाही हे कारण आहे. म्हणून काही मला सेवनही न झाले असं म्हणत असताना हे म्हणणाऱ्यांनी म्हटलं कधी? हे उपकाराच्या जाणीवेतून म्हटलं. सगळं करून झाल्यानंतर त्यांच्या दयाळुत्वाचं, त्यांच्या कृपाळुत्वाचं दर्शन करून देताना म्हटलं, ठीक, अधिक त्याच्यावर विस्तार करायचा नाही. तो पुढं पाहणारच आहोत आपण, जेव्हा कधी संधी भेटेल. मुख्य भाव साधू बोध झाला असं आपण पाहत होतो. त्यावेळेला आपण प्रश्न विचारला, साधू बोध झाल्यानंतर काय होतं हे माऊलींनी पुढं सांगितलं. पण साधू बोध प्राप्त होतो कसा, साधू बोध प्राप्त होतो कुणाला, असा प्रश्न आपल्या समोर आपण उपस्थित करून घेतला. कारण असं आहे, आत्मज्ञानाशिवाय आपला उद्धार किंवा आपला मोक्ष होऊ शकत नाही. याच्यामध्ये शास्त्रांनी अजून एक सांगितलं, अजून एक खुलासा केला. मोक्ष होतो असं नाही, मोक्ष काही होण्याची गोष्ट नाही, किंवा जीव मुक्त होतो असं नाही. मुळामध्ये तो बंधनातच नसल्या कारणाने त्याच्या स्वयंसिद्ध मुक्तपणाचा त्याला केवळ अनुभव प्राप्त व्हायला लागतो, असा त्यांनी एका ठिकाणावरती खुलासा केलेला आहे. पण आपण सरळ अर्थाने असं म्हणतो की आपल्याला उद्धारापर्यंत जायचं आहे, मोक्षापर्यंत जायचं आहे, गुरुबोधापर्यंत, आत्मबोधापर्यंत आपल्याला जायचं आहे, ज्ञानापर्यंत आपल्याला जायचं आहे. बोध अर्थात ज्ञान, हे मागच्या पौर्णिमेच्या प्रवचनाला आपण पाहिलं. बोध अर्थात ज्ञान. कशाचं ज्ञान आणि कशाचा बोध हे पाहत असताना आपण पुन्हा पाहिलं की ज्ञान तर आपल्याला जगताचं सुद्धा आहे, वस्तू व्यक्ती पदार्थांचं आहे, परंतु प्रपंचाच्या संबंधातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान बुद्धीला असून कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही, कारण शेवटी ते अज्ञानच आहे. ज्ञान या संबोधनामध्ये, बोध या संबोधनाच्या खाली एकच सत्य वस्तू, एकच सत्य पदार्थ येऊ शकतो आणि त्याला परमात्म ज्ञान किंवा परब्रह्म तत्व असं म्हणतात. देवाच्या संबंधातलं जे आहे तेच वास्तविक काय आहे, ज्ञान आहे. आणि त्याला सोडून इतर जे काही आहे ते काय आहे, अज्ञान आहे. ते जरी ज्ञान वाटत असलं तरी सुद्धा ते अज्ञानच आहे. अशा वाटणाऱ्या ज्ञानाला भेदून, असलेल्या अज्ञानालाही भेदून वास्तविक ज्ञानापर्यंत जाण्याचा तुमचा माझा प्रवास हा चाललेला आहे किंवा करायचा असतो. मग हा बोध आपल्याला कुठं भेटतो, हे ज्ञान आपल्याला कुठं प्राप्त होतं? आपल्याला सांगितलं सद्गुरूंच्या जवळ, संतांच्या जवळ ते ज्ञान आपल्याला भेटतं. साधूंच्या कृपेतून ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण साधूंकडे धावत निघालो, साधूंकडे आलो, सद्गुरू म्हणून आपण त्यांची शरणागती केली. आता हे सगळं मानत चला बरं का, मनोमन हे सगळं आपण केलं असं मानत चला. आपण साधूंचा शोध घेतला, साधूंकडे आलो, साधूंची शरणागती आपण केली. बोध प्राप्त झाला का? त्यांनी बोध दिला का? धावत पळत आलो कशासाठी? मरमर कशासाठी करत आहोत? पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे का येत आहोत? पुन्हा पुन्हा त्यांची चरणसन्निधी, चरणसेवा का करत आहोत? आपण किती दिवस, किती वर्ष साधूंच्या संगतीच्या सान्निध्यामध्ये आहोत, हा मोठेपणाचा विषय असू शकत नाही. एखाद्याने सांगितलं मी इतक्या वर्षांपासून संत महात्म्याच्या संगतीत आहे, माझ्या गुरु महाराजांच्या संगतीत आहे, हा मोठेपणाचा विषय असू शकत नाही. गुरूंचा आप्त म्हणून जन्माला येणं मोठेपणाचा विषय त्या दृष्टीनं, आत्मज्ञानाच्या दृष्टीनं असू शकत नाही. भाग्याच्या दृष्टीनं असू शकतो.
तुकोबारायांची धर्मपत्नी होण्याचं भाग्य आहे. मी असं म्हणणार नाही की त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही. त्यांची लीला त्यांना माहीत महाराज. पुढं काय झालं काय नाही ते त्यांना माहीत. माझ्या भूमिकेवर मी सांगतो. किती वर्षांपासून मी सद्गुरूंच्या संगतीत आहे हा मोठेपणाचा विषय असू शकत नाही. संत महापुरुषाचं आप्त म्हणून समाजात वावरणं मोठेपणाचा विषय असू शकत नाही. त्यांचा पुत्र होणं, त्यांचा पती होणं, त्यांची पत्नी होणं, त्यांचा शेजारी होणं हा मोठेपणाचा विषय असू शकत नाही. त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञानाला पात्र होणं हा खरा मोठेपणाचा विषय आहे. पुत्र असला तरी, पती असला तरी, पत्नी असली तरी, शिष्य असला तरी, आप्त असला तरी, स्वजन असला तरी, बांधव असला तरी, शेजारी असला तरी, ह्या सगळ्यांच्या नंतर शिष्याचं नाव घेऊ आपण. माझा अगोदरच निघाला. आणि सत्शिष्य असला तरी जर तो त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञानाला पात्र नाही झाला तर याच्यापैकी तो काही झाला तरी त्याला स्वतःचा मोठेपणा सांगण्याचा अधिकारच नाही. लक्षात आलं? मग असं जर का आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला कळकळीनं, तातडीनं, उत्कंठेने, जिज्ञासापूर्वक त्यांच्याकडे असलेलं ते ज्ञान आपल्याला कसं भेटेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला पात्र व्हावं लागणार आहे. इथपर्यंत आपला विषय चाललेला होता. कारण पात्र जर का आपण झालो नाही तर ते ज्ञान देऊ शकणार नाहीत आपल्याला. ही त्यांची अडचण आहे, त्यांची अडचण आहे. म्हणून या अध्यात्माच्या, या परमार्थाच्या मार्गावरती सद्गुरूंची आवश्यकता आपल्याला कोणत्या पायरीवरती जाऊन पडत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्याने आजच सद्गुरूंच्या संगतीमध्ये आल्याबरोबर सद्गुरूंनी त्याला आत्मबोध दिला असंही होतं. पण खूप विरळे प्रसंग असे आहेत, अति विरळे आहेत. आणि असे प्रसंग पाहिला जर भेटत असतील तर ते फक्त महात्म्यांच्याच चरित्रामध्ये. आपल्यासारख्या सामान्यांचा जर का विचार केला तर एक गोष्ट होते, सद्गुरूंकडे गेल्यानंतर त्यांच्या जवळ असलेलं ज्ञान आपल्या पदरामध्ये पडावं याच्यासाठी सद्गुरू शिष्याचा संबंध आहे. परंतु त्या ज्ञानाला त्यांना देण्यासाठीची पात्रता आपल्या अंगी आलेली नाही आणि आपण सद्गुरूंच्या संगतीमध्ये आहोत. अशा वेळेला केवळ संगतीत असतो, ते आपल्याला उपदेशही करत असतात, ते साधनाही आपल्याला सांगत असतात, पण जे द्यायचं आहे ते कुठंतरी राखून ठेवलेलं त्यांनी असतं. ते जे त्यांना ज्ञानाला जे ज्ञान देऊन, आणि ज्ञान काय आहे महाराज, ते ज्ञान द्यायला शिष्याला आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी करायला सद्गुरूंना वेळ लागत नाही. आपण कथेमध्ये असं ऐकतो, देवाला दर्शन द्यायला वेळ लागत नाही, देवाला कृपा आपल्यावर करायला वेळ लागत नाही, पण देवानी आपल्याला दर्शन द्यावं अशी साधना, भक्ती, सेवा, अशी वेळ या आपल्याला येण्यासाठी उशीर लागतो. तोच संदर्भ आपण या ठिकाणावरती सुद्धा लावून घ्यायचा. सद्गुरूंना ज्ञान द्यायला वेळ लागत नाही. आपण 2 वर्ष अगोदरच्या गुरुपौर्णिमेला असं पाहिलं होतं की त्यांना ज्ञानच द्यायचं ना, शिष्याला त्यांना पूर्णता द्यायची ना, पूर्ण कृपा करायची ना त्यांना शिष्यावरती. मग ते कशीही करतील ना हो, शब्दानेच ज्ञान देतील असं थोडीच आहे. ते दृष्टीच्या माध्यमातून देतील, ते स्पर्शाच्या माध्यमातून देतील, ते दर्शनाच्या माध्यमातून देतील. याच्याही पुढे जाऊन आपण पाहिलं, ते नादनिधी मण्याचा दृष्टांत दिला त्या ठिकाणी नाथ महाराजांनी. शिष्य कुठं तर गुरु कुठं आहे. शिष्य एका गावाला, गुरु एका गावाला आहे.
पण त्या शिष्याची जी धारणा शक्ती आहे, सद्गुरूंच्या संबंधातली आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाला प्राप्त करून घेण्यासाठीची जी उत्कंठ आहे ती इतकी तीव्र आहे की तो तिथं बसल्या बसल्या जर सद्गुरूंचं स्मरण करत असेल तर त्याचं तिथलं स्मरण ऐकून, केवळ ऐकून, याला नाद निधी म्हणण्याचा दृष्टांत दिला, केवळ त्याची तळमळ ऐकून इथं बसल्या जागेवरती गुरु त्याला ब्रह्मबोधही देऊ शकतात, एवढंही त्यांचं सामर्थ्य आहे. मग असं जर ते करू शकतात, आपण तर सान्निध्यात असतो, आपण तर प्रत्यक्ष समोर असतो, आपण तर सहवासात असतो, आपण तर दर्शनही घेतो, आपण पाहतोही, आपण स्पर्शही करतो, मग अध्यात्म ज्ञानाला मुकलो का? संबंधही आहे, नातंही आहे, लौकिक माझ्यासारख्याचा विचार केला तर लौकिकही आहे, व्यावहारिकही आहे आणि पारमार्थिकही, शिष्य म्हटलं तर पारमार्थिकही आहे. पण मग ज्ञानाला पात्र झालो का? नाही झालो. मग हीच तर सगळ्यात मोठी आपल्या समोरची अडचण आहे. का नाही झालो? याला दोन गोष्टी तुम्हाला मला सांगितल्या. एक, ते ज्ञान आपल्याला त्यांनी द्यावं याची पात्रता आपल्यात नाही. ती पात्रता यावी याच्यासाठी आपल्याकडून काय झालं पाहिजे? तर ती पात्रता येण्यासाठीचे काही विशेष प्रयत्न आपल्याकडून झाले पाहिजेत. म्हणून मागच्या पौर्णिमेला आपण त्यातल्या 4 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे साधन चतुष्टयाने आपण संपन्न पाहिजे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. त्या साधन चतुष्टय रूपी साधनांचा चौरंग तयार करून त्याच्यावरती आपल्या सद्गुरूंचे चरणकमल आपल्याला ठेवायचे आहेत, असा भाव. ती पात्रता येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा आपल्या समोरचा मुख्य प्रश्न पुन्हा येऊन उभा राहतो. कारण त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काही अनुकूल साधना आपल्याला करावी लागते, काही अनुकूल गोष्टी कराव्या लागतात आणि कृपा पदरामध्ये पडत नाही याला प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला बाजूला करावं लागतं. म्हणजे काही करायचं आहे आणि काही सोडायचं आहे, या 2 गोष्टी आहेत. काहीतरी करायचं आहे, काहीतरी मुद्दामहून करायचं आहे जेणेकरून आपल्या अंगी पात्रता यावी, आणि काहीतरी आपल्याला त्यागायचं आहे, सोडायचं आहे. कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत महाराज, ज्या प्रतिबंध रूपाने आपल्या समोर उभ्या आहेत, अर्थात आडव्या आलेल्या आहेत. त्यांनी आपले मार्ग रोखलेले आहेत आणि त्यांनी आपले मार्ग रोखलेले असल्यामुळे जी सरळ मोकळी वाट गुरूंच्या आणि सत्शिष्याच्या ती मोकळी वाट अजून काही झालेली नाही. अनेक प्रतिबंध त्याच्यात आहेत आणि ते प्रतिबंध कधी साधक प्रयत्नपूर्वक बाजूला करील ना, याची वाट ते पाहत असतात, याची ते वाट पाहत असतात. आणि आपण जर का विचार केला, आपण जर त्याच्यावरती विचारच केला नाही, मग ते म्हणतात आता याच्या पुढे जाऊन आम्ही काय करावं, याच्या पुढे जाऊन आम्ही आता काय सांगावं किंवा काय करावं. अशा वेळेला मग ते सामान्य विवेक तुम्हाला मला द्यायला लागतात. कथा कीर्तनाच्या माध्यमातून रोज विवेकाचं दान गुरु महाराज संत महात्मे करत असतात. सामान्य विवेक म्हणजे ते सामान्य विवेकातून काहीतरी शिकतील, काहीतरी सामान्य विवेकाचरण करतील. हे सारं केल्याने जर त्यांच्या बुद्धीला कुठंतरी ही खंत मनामध्ये आली, ही गोष्ट कळाली की अरे बापरे, मी तर त्यांच्या सहवासात आहे पण अजूनपर्यंत मी काही ज्ञानाचा पात्र झालो नाही, बस एवढा जरी विचार एखाद्याच्या मनाला राहिला, लागला, तरी सुद्धा साधकाचा देह झुरणी लागतो, मन झुरणी लागतं, अंतःकरण झुरणी लागतं, ते आतून झुरायला लागतं.
अशी अध्यात्म ज्ञानाची चाड ज्याला लागली अशा साधकांचं वर्णन आहे. जी अवस्था भक्ती शास्त्राने देवाच्या विरहामध्ये भक्ताची वर्णन केलेली आहे ना, तीच अवस्था ज्ञानाच्या भूमिकेमध्ये बंधनातून मुक्त होण्याकरिता सद्गुरूंकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानासाठी, अर्थात आत्मज्ञानासाठी, परमात्मज्ञानासाठी, ब्रह्मज्ञानासाठीची तशीच विकल अवस्था त्या साधकाची वर्णन केलेली आहे. जोपर्यंत अध्यात्मज्ञान मला भेटत नाही तोपर्यंत मला काहीही गोड लागू शकत नाही, अशीही त्याची एका बाजूला एका ठिकाणावरती अवस्था वर्णन केलेली आहे. आणि म्हणून जर आपल्याला तीही खंत मनामध्ये उत्पन्न झाली नाही, मग अशा वेळेला अशा पद्धतीनं महात्मेच आपल्या समोर हे विषय सांगत असतात. नाहीच खंत आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली की अजून मी ज्ञान प्राप्त करून नाही घेतलं, याची काही एक खंत नाही, किंवा ज्ञानप्राप्तीची जिज्ञासाही मनामध्ये उत्पन्न झाली नाही, मग सांगावं लागतं की आपल्याला ज्ञानप्राप्तीची गरज आहे, आपल्याला ज्ञानाच्या प्राप्तीची गरज आहे. हे ज्ञान त्यांच्या कृपेतून आपल्याला भेटेल म्हणून असं म्हणावं लागतं, आपल्याला कृपेची गरज आहे. आता हे पर्यायी शब्द आहेत बरं का. कृपेची गरज आहे असं म्हटलं तरी चालतं, ज्ञानाची गरज आहे असं म्हटलं तरी चालतं. कृपा म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच कृपा. एखादा सत्शिष्य ज्ञानी होतो याचा अर्थ तो कृपेला पात्र आहे, आणि जो कृपेला पात्र आहे तोच ज्ञानी होतो, अशी गंमत आहे. जो कृपेला पात्र होत नाही त्याला ज्ञानही भेटत नाही, कारण तो ठेवा आहे. ज्ञान हे काय आहे? ठेवा आहे महाराज त्यांच्या जवळचा. महात्म्यांचं महात्म्य पण काही असेल ना तर ते फक्त त्यांचं ज्ञानपणच आहे. आपण अष्टमीच्या प्रवचनामध्ये पाहिलं की ते स्वतः मूर्तिमंत ज्ञान असल्यामुळेच तर त्यांना महात्म्य पण आहे, त्यांना सद्गुरू पण आहे ना. आपल्याला सद्गुरू पण का नाही? कारण आपल्या जवळ, कारण आपण ज्ञानी नाही ना. आणि ते ज्ञानी आहेत असंही नाही, ते तर ज्ञानच आहेत. स्वयंसिद्ध मूर्तिमंत ते ज्ञान आहेत. म्हणूनच त्या महात्म्यांना महात्मे पण, संताला संत पण, गुरुला गुरु पण, साधूला साधू पण केवळ ज्ञानामुळे आहे. एक ज्ञान जर का आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान परमात्मज्ञान जर का वजा केलं महाराज, तर काही शिल्लक राहतं इथं? काहीच शिल्लक राहत नाही. साधूचे चरण पकडायचेच कशासाठी? साधूला नमस्कार करायचाच कशासाठी? की ज्या परमात्म्यापासून आम्ही अनंत जन्मांपासून विभक्त झालेलो आहोत ना, त्या सत्य स्वरूप असलेल्या परमात्म तत्वाच्या ज्ञानाला त्यांनी जाणलंय. नुसतंच जाणलंय असं नाही महाराज, तर ते स्वतः स्वयं प्रकाशित झालेले आहेत. ते स्वतःच परमात्मा स्वरूप झालेले आहेत ना. आम्ही जीव तिथपर्यंत पोहोचलो नाही, निदान तुमचे चरण तरी पकडतो, हा भाव त्याच्या पाठीमागचा असतो. असा भाग आहे. हे झालं इथपर्यंत. पण म्हणून आम्ही परमात्मा स्वरूपाला भेटलो, हे आमच्या चरणाला स्पर्श करतात. इथं साधूंचं समाधान नाही. साधूंना असं वाटतं आम्ही ज्या परमात्म ज्ञानाला जाणून परमात्म स्वरूप झालो ना, यांनी सुद्धा तसंच व्हावं, यांनी सुद्धा तसंच व्हावं. हीच त्यांची तळमळ, हाच त्यांचा कळवळा आहे महाराज. यांनी सुद्धा तसंच व्हावं. आणि मग तिथपर्यंत आणण्यासाठी ते आपल्याला प्रयत्न करायला सांगतात, साधना सांगतात, नाना प्रकारची उपाय योजना सांगतात, गोष्टी सांगतात करायला. त्या जर तंतोतंत त्या पद्धतीनं केल्या तर मग आपण कधीतरी ते आपल्याला ज्ञान देतील. हा क्रम कोणत्या भागातून आपण पाहतो? अजून ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली नाही आणि सद्गुरूंची भेट आपल्याला झालेली आहे, असंही होतं. कारण असं सांगितलेलं आहे, आपण दृष्टांत पाहिला मागच्या प्रवचनामध्ये, की शेतकरी जो आहे ना, हा ती जमिनीची उत्तम अशा प्रकारची मशागत करतो, ती नांगरणी करतो जमिनीची, आणि मग उत्तम अशा पद्धतीनं तिची मशागत केलेली आहे. खत त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकलेलं आहे, आणि आता फक्त पाऊस पडायचा बाकी आहे. पण पाऊस पडायच्या आधी ती जमीन नांगरलेली आहे, खालीवर केलेली आहे.
आणि त्या आता जमिनीला कडक उन्हामध्ये ती जमीन पोळती आहे. कडक उन्हामध्ये ती जमीन कशी होती आहे? पोळती आहे महाराज, तप्त होते आहे. आणि तिचं जे तापणं आहे ना, ते तापणच पावसाच्या पाण्याला तिच्यामध्ये स्थिर करू शकतं. म्हणून अगोदर ती तापते आहे. हे तापणं म्हणजेच ज्ञानाची जिज्ञासा आहे, लालसा आहे, अपेक्षा आहे. आणि ज्या वेळेला जमीन अशी तप्त होते, आता तिला गरज फक्त आहे पावसाची. तशी तुमची माझी अवस्था ज्या वेळेला साधनेने, अनुष्ठानाने, कर्मानुष्ठानाने, उपासनेने ज्या वेळेला आपली अशी भूमी तयार होते ना, ज्या वेळेला ज्ञानाची लालसा आपल्या मनामध्ये प्रगट होते आणि मग आपण प्रार्थना करायला लागतो की आता मला तुम्ही ज्ञानाचं दान करा, ज्ञानाचं दान करा, ज्ञानाचं दान करा. तरी सुद्धा एका म्हटल्याने ते करतीलच असंही नाही, कारण त्यांना ती जमीन तापवायची आहे ना. आणि मग ज्या वेळेला ती तप्त झालेली जमीन पाहिली जाते, त्यावेळेला गुरु कृपामृताचा वर्षाव या भूमीवरती होतो आणि शिष्याला आत्मबोध प्राप्त होतो. असा एक क्रम. परंतु त्या सिद्धतेसाठी, त्या पात्रतेसाठी सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता आहे शुद्ध. आहे ज्यामध्ये ते ज्ञान आपल्याला देतील असं पात्र आपल्याला, ज्याच्यात आपण मागही पाहिलं, जो प्रसाद सेवन करायचा ते पात्र आपल्याला स्वच्छच करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याच्यात काही घेऊन खाता थोडी येणार आहे आपल्याला. तसंच आहे. मग आता ती पात्रता आमच्यामध्ये यावी याच्यासाठी आम्ही काय करावं, असे या संबंधातले अनेक वेगवेगळे विषय, वेगवेगळे दाखले, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या म्हणजे खूप वेगवेगळं नाही, त्याच अनुषंगाने पण वेगवेगळ्या ठिकाणावरती त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यापैकी आज आपण पाहू. भगवंतानी 16व्या अध्यायाला पूर्ण विराम देत असताना अर्जुनजी महाराजांना असं सांगितलं की त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. शास्त्राला प्रमाण मानलं पाहिजे आणि शास्त्राने आपल्याला जशा प्रकारचं कर्म करायला सांगितलेलं आहे तशा प्रकारे आपण यथाविधीपूर्वक कर्म करायला पाहिजे, सदाचाराचं पालन करायला पाहिजे आणि धर्मयुक्त जीवन जगायला पाहिजे. शास्त्राचा जर का सारच पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर. परंतु अर्जुनजी महाराजांनी या ठिकाणावरती अशी शंका उपस्थित केली की शास्त्राला जाणण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी आमच्यासारख्या सामान्य जीवांसमोर आहेत. एक तर शास्त्राचा विस्तार भरपूर आहे. एवढ्या विस्तार पावलेल्या शास्त्राचं अध्ययन आम्ही कधी करावं? शास्त्राचं अध्ययन आम्ही करू शकत नाही, ही पहिली अडचण आहे. दुसरी अडचण आहे काळ. शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी दीर्घ काळ आम्हाला लागण्याची शक्यता आहे, कारण शास्त्राचे नाना प्रकारचे दाखले, नाना प्रकारचे मतं पाहणं आणि त्या सगळ्या मतांची एक वाक्यता करून एवढं सगळं करण्यासाठी आम्हाला भरपूर काळ लागण्याची शक्यता आहे. बरं, सगळ्या शास्त्रवचनांची एक वाक्यता जरी आम्ही केली तरी सुद्धा त्या एका वाक्यावरती आम्ही दृढ नाही, त्या एका वाक्यावरती दृढ राहून आमच्याकडून त्या पद्धतीचं आचरण कधी होईल आणि ते आचरण होऊन मग आमच्या चित्ताची शुद्धी होऊन मग आम्ही त्या दृष्टीनं त्या ज्ञानासाठी पात्र होऊ, असं तुमचं म्हणणं आहे. परंतु देवा, आमच्या समोरची ही अडचण आहे की कधी आम्ही हे नाना मतमतांतराचे शास्त्राध्ययन करायचं, कधी त्या
अनेक अनेक वाक्यांची एक वाक्यता आम्हाला कळेल. कळाल्यानंतर आम्हाला त्याचा अर्थबोध झाल्यानंतर त्याचं आचरण आणि एवढं सगळं आयुष्य त्याच्यामध्येच उदाहरणार्थ आमचं जर का गेलं तर मग बोध तर आमच्यापासून फार दूर राहिलेला आहे. मग याच्यापेक्षा अजून काही वेगळं सोपं तुम्हाला मार्ग आम्हाला सांगता येईल का, असा प्रश्न आहे. कारण ही सगळी क्रिया किती अवघड आहे याच्यासाठी ज्ञानोबारायांनी एक दृष्टांत दिला. तरी तक्षकाची फडे ठाकूनी कै तो मणी काढे, कै नाकीचा केश जोडे सिंहाची ये. हे सगळं करणं म्हणजे कसं आहे माहितीये का? नाग असतो ना, नाग एखादा तक्षक नाग, नागांमध्ये तक्षक हा सगळ्यात भयंकर विषारी वर्णन केला. या तक्षक नागाचा जो मणी आहे ना, तो मणी आपल्याला त्याच्या फण्यावरून काढायचा. नागाच्या मस्तकावरचा मणी काढायचा, त्याला ओवायचा आहे. कोणत्या दोऱ्यात ओवायचं? सिंहाच्या नाकातल्या केसात त्याला ओवायचं. म्हणजे तक्षकाचा मस्तकावरचा मणी घेणं एक बाजू. घेता येईल का? मानू आपण कसा तरी घेतला, मानू सिंहाच्या नाकातला केस म्हणजे दुसरी अडचण. शास्त्राच्या अध्ययनासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी, एक वाक्यता येण्यासाठी आणि आचरण घडावं आणि त्या आचरणानंतरची आपली जी शुद्धी आहे ती, इथपर्यंतचा हा प्रवास असा. तक्षकाच्या फण्यातला मणी, सिंहाच्या नाकातला केस कधी प्राप्त होईल आणि त्या केसामध्ये तो मणी ओवायचा आणि तो गळ्यात घालायचा आणि मिरवायचा. ते मिरवणं किंवा तिथपर्यंत जाणं हे आपल्याला तसं पाहिलं गेलं तर सोपं नाही. मग अशा वेळेला आमच्यासारख्या सामान्य जीवांना, जे की तसं पाहिला गेलं तर मुळात अज्ञानी आहेत, माऊलींनी विशेषण दिली, आम्ही एखाद्या वेळेला मुमुक्षु जरी आहोत तरी सुद्धा अज्ञानी, मूर्ख, मुमुक्षु आहोत. अशा आमच्या सारख्यांना कशा पद्धतीनं याचं सार कळेल, कशा पद्धतीनं आम्हाला तिथपर्यंत जाता येईल, याच्यासाठी काही तुम्ही मधला मार्ग आम्हाला सांगा, सोपा मार्ग आम्हाला सांगा. जिथं शास्त्रांना पाहिजे तीही अवस्था आम्हाला भेटली पाहिजे आणि शास्त्रांची पडताळणी करण्याची सुद्धा जिम्मेदारी आमच्यावरती आली नाही पाहिजे, पण आचरण तर शास्त्रानुसारच झालं पाहिजे. मग अशा वेळेला आम्ही काय करावं ते तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला भगवंतानी अर्जुनजी महाराजांना सांगितलं की शास्त्रानुसार अनुष्ठान करण्यासाठीची अनुकूलता आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एक मधला मार्ग, ज्यांनी शास्त्र जाणलेलं आहे, जे शास्त्र ज्ञाते आहेत, शास्त्र जाणते आहेत ना, त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून आपण चालणे. जे शास्त्र ज्ञाते आहेत, शास्त्र जाणते आहेत, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणे आणि त्यांनी जसं आचरण केलं आणि ते जसा उपदेश करतात त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून आचरण करणे, हा त्यांनी आपल्याला मार्ग सांगितला, पर्याय सांगितला. म्हणून पहिली गोष्ट या ठिकाणावरची लक्षात घेण्याजोगी आहे ती अशी आहे. आता शास्त्र ज्ञाते, शास्त्र जाणते या जगामध्ये पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत, पण नुसत्या शब्दाने शास्त्र जाणणाऱ्यांच्या पाठीमाग किंवा जाण्यापेक्षा ज्यांना त्या शास्त्राचा अनुभव आहे महाराज, त्या शास्त्राच्या शब्दांच्या अनुभवामध्ये जे जगत आहेत ना, अशा संत महापुरुषांच्या उपदेशामध्ये, अशा संत महापुरुषांनी आपल्याला जे साधन किंवा जे आचरण सांगितलं किंवा त्यांनी जे आचरण केलं ते आचरण पाहून त्या पद्धतीनं आपणही आचरण करायला लागणे, हा त्यातला पर्याय आहे. कारण असं आहे, त्यांना सगळे शास्त्र माहीत आहेत, ते साऱ्या प्रकारचे शास्त्र जाणत आहेत, किंवा एका अर्थाने अजून पाहू आपण, त्यांना शास्त्राचं सार कळून गेलेलं आहे, त्यांना शास्त्राचरणाचं सार कळून गेलेलं आहे.
कारण एक वाक्यता त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे. अनेक मतमतांतरामध्ये ते पडलेले नाहीत. त्यांच्याकडे जवळ असा गुंतागुंतीमध्ये ते नाहीत महाराज. जे जाणायचं ते त्यांनी जाणलेलं आहे आणि त्याच्या परिणामाने त्यांचं जे आचरण आहे ना, ते तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे महाराज, एक प्रकारची आदर्श आहे तुमच्या माझ्यासाठी. म्हणून ते जसं आचरण करतील त्याच पद्धतीनं जर का आपल्याकडून आचरण झालं, पण हे आचरण तुमच्या माझ्याकडून व्हावं याच्यासाठी, त्यांच्या पाऊलावर पाऊल आपण टाकून चालावं याच्यासाठी मुख्य गोष्ट आहे, तिला म्हणतात श्रद्धा. शास्त्रावरती श्रद्धा ठेवायला सांगितली, शास्त्रवचनावरती श्रद्धा ठेवायला सांगितली. वचनच माहीत नाही, शास्त्रच माहीत नाही, आता श्रद्धेचं काय करायचं, ती कोणावर ठेवायची? मग ती श्रद्धा शास्त्रज्ञाते जे आहेत, शास्त्र जाणते जे आहेत ना, शास्त्रानुसार जे आचरण करणारे आहेत, त्यांच्यावरती श्रद्धा, त्यांच्यावरती विश्वास. ही जी श्रद्धा आहे ना, ही या ठिकाणावरती आपल्यासाठी फार महत्वाची वर्णन केलेली आहे. ही श्रद्धा सुद्धा कशी आहे हे सांगत असताना ही श्रद्धा 3 प्रकारची आहे असं सांगितलं. एक सात्विकी श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा आहे. असे श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. श्रद्धेचे 3 प्रकार का पडतात याला कारण सांगितलं. कारण जीव हा जन्मतःच 3 गुणांच्या अधीन झालेला आहे. तो सत्वगुणी, तो रजोगुणी, तो तमोगुणी असा आहे. आणि त्याच्या या गुणांनुसार त्याच्याकडून कर्म घडत आहे आणि त्याच प्रकारची श्रद्धा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. त्याच्या त्या 3 गुणांच्या अधीन असल्या कारणाने श्रद्धेचे ही 3 विभाग या ठिकाणावरती पडतात. एक सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. पैकी गुण जरी 3 आहेत तरी सुद्धा आपल्याला कल्याणकारक असा गुण कोणता आहे? श्रद्धा जरी 3 प्रकारची आहे तरी सुद्धा त्यातली कल्याणकारक कोणत्या गुणांवरती अधिष्ठित असलेली श्रद्धा आपलं कल्याण करणारी आहे? त्याचं उत्तर दिलं पहा. ज्या वेळेला आता म्हणायला सांगायला 3 गुण सांगितले जातात, प्रत्येकामध्ये 3 गुण आहेत, पण याच्यापैकी 2 मागं राहतात आणि 1 पुढं चालतो. आता कोणता कोणाचा पुढं चालतो हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणाचा सत्वगुण पुढं चालत असेल तर कोणते गुण मागं झाले? रज आणि तमोगुण हे मागं झाले, सत्वगुण पुढं गेला. ज्याचा रजोगुण पुढं गेला त्याचा सत्वतम मागं राहिला, ज्याचा तमोगुण पुढं गेला त्याचा सत्वरज मागं राहिला. कधी कधी असं होतं महाराज, दिवसातून 3 वेळेला 3 गुण मागं पुढं होतात. सकाळी सत्वगुण, दुपारी रजोगुण, रात्री तमोगुण वाढलेला असतो, असंही होतं. पण ज्याला अध्यात्म ज्ञानाच्या पात्रतेपर्यंत जायचं आहे ना, त्याला रज आणि तमोगुणाला मागं सारून सत्वगुणाच्या अधिष्ठानावरती आरूढ व्हावं लागणार आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची वृद्धी होणं हे नितांत आवश्यक सांगितलेलं आहे. कारण सत्वगुणाशिवाय आपण त्या ज्ञानाचे पात्र होऊ शकत नाही. इथं सत्वगुण सांगितला. देवाच्या संबंधामध्ये किंवा भक्तीच्या संबंधामध्ये किंवा ज्ञानाच्या संबंधामध्ये तुम्हाला मला सत्वगुण हा फार मोठा मदत करणारा गुण सांगितलेला आहे. सत्वगुणाचं फार मोठं सहकार्य तुम्हाला मला या परमार्थामध्ये प्राप्त होत असतं असं सांगितलं. मग हा सत्वगुण आपला वाढावा याच्यासाठी काय करता येईल हाही प्रयत्न आहे, हाही प्रश्न आहे. सत्वगुण आपला वाढावा याच्यासाठी 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या किंवा 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. ज्यातली पहिली गोष्ट आहे संग, दुसरी गोष्ट आहे आहार, तिसरी गोष्ट आहे विहार. जशा प्रकारचा आहार आपण सेवन करू, जशा प्रकारचा संग आपण धरू, जशा प्रकारचा
विहार आपला चालेल किंवा आपल्याकडून होईल, तशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये, अंतःकरणामध्ये गुणवृद्धी होत असते. बऱ्याच वेळेला तसं पाहिलं गेलं तर हे चिंतन आपल्या कानावरती येऊन पडलेलं आहे, पण इथं आपल्याला पुन्हा हे पाहण्याची आवश्यकता का आहे? याला कारण फक्त एकच आहे. त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नपूर्वक आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की कशा पद्धतीनं माझा सत्वगुण वाढेल, कशा पद्धतीनं सत्वगुणावरती मी स्थिर राहील, कशा पद्धतीनं माझ्या अंतःकरणातली सात्विकता वाढेल. कारण ही सात्विकताच मला पुढे नेणार आहे ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत. या सात्विकतेऐवजी रजोगुण आणि तमोगुण मला तिथपर्यंत नेऊ शकत नाही. कारण या तिघांच्याही गतीचं वर्णन केलेलं आहे, या तिघांच्याही स्वभावाचं वर्णन केलेलं आहे, या तिघांच्याही कार्याचं वर्णन केलेलं आहे, कृतीचं वर्णन केलेलं आहे. सात्विक गुणाचा व्यक्ती काय कर्म करतो, रजोगुणाचा व्यक्ती कसं कर्म करतो, तमोगुणाचा व्यक्ती कसं कर्म करतो, त्यालाच श्रद्धेच्या रूपाने माऊलींनी या ठिकाणावरती वर्णन करून सांगितलं की सात्विक श्रद्धेचा व्यक्ती काय करतो, त्याला काय करायला आवडतं. रजोगुणी व्यक्तीला श्रद्धा आहे पण रजोगुणी, तमोगुणी व्यक्तीमध्ये श्रद्धा आहे पण तमोगुणी. मग त्यामध्ये सत्वगुणी भक्ताचा देवही वेगळा, त्याची उपासना पद्धतीही वेगळी. रजोगुणी भक्ताचा विचार केला तर देवही वेगळा आणि त्याची उपासना पद्धतीही वेगळी, त्याच्या पाठीमागचा भाव वेगळा. तमोगुणी व्यक्तीचा देवही वेगळा आणि भावही वेगळा, त्या आणि उपासना पद्धतीही वेगळी. असे 3 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. सत्वगुणी जो आहे तो शिव विष्णूंचा उपासक, सात्विक देवतांचा उपासक वर्णन केलेला आहे. सात्विक उपासना पद्धती त्याची सांगितलेली आहे. रजोगुणी व्यक्तीचा विचार केला तर यक्ष राक्षसांची उपासना किंवा अन्य स्वर्गीय देवदेवतांची उपासना करणारा तो आहे. आणि त्या उपासनेच्या पाठीमागचा त्याचा भाव भोगप्राप्ती हा आहे. आणि तमोगुणी भक्ताचा विचार केला, तमोगुणी श्रद्धावानाचा विचार केला, तामस श्रद्धेचा विचार केला तर ते भूतप्रेतांची उपासना करणारे आहेत असं सांगितलं. आणि त्याच्या पाठीमागची त्यांची भावनाही त्याच प्रकारची असते आणि म्हणून त्यांची उपासनाही त्याच प्रकारची असते, असाही विषय या ठिकाणावरती मांडलेला आहे. तुम्हाला मला सत्वगुणावरती आरूढ होणं नितांत आवश्यक आहे आणि सत्वगुणावरती आपल्याला जाता यावं यासाठी, सत्वगुण आपल्या शरीरातला वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी, किंवा सात्विक श्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावी एक बाजू आणि वाढावी ही दुसरी बाजू आहे. याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट संग महत्वाचा आहे. संग कुणाचा करायला सांगितलेला आहे? तरी धरावा तैसा संग जेणे पोखे सात्विक लाग, सत्ववृद्धीचा भाग आहार घेपे. ज्याच्यानी आपल्या चित्तावरती सत्वगुणाची पकड दृढ होईल अशांचा संग. मग याच्यामध्ये त्याच प्रकारचं शास्त्र, सात्विकच ग्रंथाध्ययन, सात्विक शास्त्र चिंतन, जे सात्विक गुणवृद्धिंगत करणारे जे ग्रंथ आहेत, याच्यामध्ये गीता, भागवत हे सगळे ग्रंथ जे काही आहेत ना, ते आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाला प्राधान्य देणारे सांगितलेले आहेत. एक बाजू शास्त्रांचा संघ आहे, दुसरी बाजू माणसांचा संघ आहे. अशा अनेक बाजू संघाच्या दृष्टीनं आहेत महाराज. ज्या बाजूनं आपला सत्वगुण वृद्धिंगत होईल, बस तो संघ आपल्याला करायचा. ज्याच्यानी आपला रजोगुण वाढेल, आपला तमोगुण वाढेल, असा संघ. येरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचून नाही बळी हेतू. आणि दुसरी गोष्ट सांगत असताना आहार ही गोष्ट सांगितलेली आहे. कारण सगळ्यात जास्त आहाराचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती होतो असं सांगितलं.
जो आहार आपण घेतो त्या आहाराचा सगळ्यात जास्त परिणाम. काजो साविया अन्नरस सेवी तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वर झालिया निववी पयाधिक ना तरी अमृत जया परी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा घेपे आहार धातू तैसाची होय आकार आणि धातू ऐसा अंतर भाव पोखे. माऊली ज्ञानोबरायांनी याच्यावरती विशेष प्रकाश आणि स्वतः भगवंतांनी सुद्धा याच्यावरती विशेष प्रकाश टाकलेला आहे. सत्वगुणावरती आरूढ होण्यासाठी सात्विकच आहार. आता राजसी व्यक्तीला राजस आहार पहा, याच्यामध्ये दोन बाजू आहेत. जो स्वाभाविक सात्विक आहे ना, प्रारब्ध योगानुसार जो सत्वगुणी आहे त्याला सत्वगुणी आहारच घ्यावा वाटतो. जो स्वाभाविक रजोगुणी आहे त्याला रजोगुणी आहार, जो स्वाभाविक तमोगुणी आहे त्याला स्वाभाविक तमोगुणी आहार घ्यावा वाटणं हे साहजिक आहे. आणि दुसरी बाजू सांगितली, आहार घेतला एखादा तमोगुणी आहे पण सात्विक आहार त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर सत्वगुण वाढायला लागतो आणि तमोगुण कमी व्हायला लागतो. एखादा सात्विक आहे आणि त्यांनी तामसी आहार स्वीकारला तर सात्विक गुण कमी व्हायला लागतो आणि तमोगुण त्याचा हळूहळू हळूहळू आपोआप वाढायला लागतो. या दोन्ही संभावना आपल्याला नाकारता येऊ शकत नसल्या कारणाने आपल्याला या संघाचा, आहाराचा, विहाराचा विचार प्रामुख्याने या ठिकाणावरती करायला सांगितला. आता आपल्याला असं जरी हे श्रवण करताना वाटत असलं, अरे हे तर आम्ही नेहमी ऐकतो, हे तर काही आम्हाला असं नवीन वाटत नाही, आम्हाला असं वाटलं ज्ञानप्राप्तीची पात्रता येण्यासाठी काहीतरी असं नवीन वेगळं काही विशेष सांगितलं जाईल का? विशेष त्यावेळेलाच सांगितलं जाईल ज्या वेळेला या पायरीवरती आपण दृढ होऊ. त्यावेळेला अजून आपली ही सिद्धता जर झाली नाही तर याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय सांगितलं जाईल? आणि जे वेगळं सांगायचं आहे ते सांगता येत नाही, म्हणूनच हे सगळं प्रयत्नपूर्वक करायचं असतं. आपण म्हणतो आता नेमकं आम्हाला काय करायचं आहे ते कळत नाही, हेच सगळं प्रयत्नपूर्वक करायचं आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिली पायरी आहे शास्त्रानुसार आपल्याला करायला सांगितलेलं धर्माचरण, कर्माचरण, सदाचार, ही पहिली पायरी. आणि या सदाचारामध्येच मग हा भागही मोडतो. परंतु या दृष्टीनं या ठिकाणावरती माऊली ज्ञानोबराय तुम्हाला मला सांगतात, असा आहार आपण सेवन करावा जो सत्वगुणाची वृद्धी करणारा आहे. सत्वगुणाची वृद्धी करणारा आहार कसा आहे? मग त्यावेळेला सांगितलं, आयुसत्व बलारोग्य सुखप्रीतिर्विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारुध्या आहारा सात्विक प्रिया. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे तै मधुरी रस वाढे मेचू तया. चित्तामध्ये स्थैर्य उत्पन्न होईल अशा प्रकारचा आहार रसरशीत, रस्या, स्निग्धा, स्थिरा, हृद्या आहारा सात्विक प्रिया. असा आहार सेवन करावा जो सेवन केल्यानंतर चित्त विचलित होणार नाही, शरीराला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता उत्पन्न होणार नाही, असा सात्विक आहार सेवन करावा. यालाच आपण एका दृष्टीनं असं म्हणतो ना की जे काही आपल्याला खायचं अगोदर ते देवाला द्यावं, मग ते आपण सेवन करावं. प्रसाद रूपाने जर ते सेवन केलं तर तो प्रसाद म्हणजे सत्वगुणाच्या वृद्धीसाठी कारण ठरतो. याच्या व्यतिरिक्त इतर असे अनेक पदार्थ आहेत महाराज, जे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये अस्थिर्य, अस्वस्थता उत्पन्न होते. आणि तेच राजसी आहारात आणि तामसी आहारात वर्णन केलं. कट्वम ललवणात्युष्ण
तीक्ष्ण वृक्ष विदाहिनहा. अति कडू, अति तिखट, अति खारट, अति आंबट, हे जे सगळे रस आहेत महाराज, हे अति प्रमाणामध्ये सेवन करणे. आता खायला आपल्याला पुष्कळ आवडतं. एखाद्याला सामान्य मीठ अन्नात टाकलं तेवढ्याने त्याचं होत नाही. त्याला असं वाटतं काहीच मीठ टाकलं नाही याच्यात, अजून थोडं वरतून टाका. अति खारट, सामान्य तिखट नाही म्हटले एवढ्याने काही, अजून आमचं काही तिखटच नाही हो, अजून थोडं तिखट, अजून थोडं खारट, अजून थोडं गोड, किंवा अजून अतिशय आंबट. कट्वम ललवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदा. वृक्ष म्हणजे शिळपात झालेलं अन्न, थंड झालेलं अन्न. सकाळी केलेलं दुपारी खायचं, दुपारी केलेलं रात्री खायचं. नवे रात्र उलटून गेल्यानंतर रात्रीचं शिळ दुसऱ्या दिवशी सकाळी खायला आपण ठेवतो. काही वेळेला एका दिवसाचंही शिळं खातो असं नाही, तर अनेक दिवसांचंही शिळं खाल्लं जातं. मग अशा प्रकारचा जो आहार आहे, हा आहार मात्र आपल्या सत्वगुणाची वृद्धी करेल असंही नाही. म्हणून अति कडू, अति तिखट, अति खारट, अति उष्ण, अति आंबट. आता अति उष्ण कथेमध्ये बाबा सांगत आले, त्या पतिराजाने धर्मपत्नीला सांगितलं, तो हॉलमध्ये बसलेला आहे, स्वयंपाकघरात चहा करायला तिला सांगितलं, अगं चहा टाक बरं एक कप. तिनं चहा टाकला बिचारीनं, तो चहा कपात ओतला, तो कप बशीत ठेवून ती तिथून स्वयंपाकघरातून इथं आली आणि पतिराजाला ते दिलं. त्याने तो चहाचा एक घोट पिला आणि त्याला तो थंड लागला. इतका थंड असतो का, असं तो म्हटला. मग अशा वेळेला त्या पतिव्रतेनं काय करावं, मग उपाय सांगितला. म्हटले तो चहा इकडं घेऊन नाही यायचा, कपात सुद्धा ओतायचा नाही. चहा असा पातेल्यात उकळायला लागला ना, त्यांना म्हणायचं ओ या इकडं. त्यांना स्वयंपाकघरात बोलवायचं आणि कपातही गाळणी धरायची नाही महाराज. आ करा म्हणायचं आणि द्यायचा ओतून. पहा, हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचा भाव एवढाच आहे. सात्विक स्वभावी व्यक्तीला सात्विक आहार आवडणार, राजसी व्यक्तीला राजसी आहार, तामसी व्यक्तीला तामसी आहार आवडतो. पण आवडत असला तरी सुद्धा आपल्याला नियंत्रण करायचं आहे. स्वतःच्या गुणांना नियंत्रित करायचं असल्यानंतर आपल्याला आता प्रयत्नपूर्वक ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या नियंत्रणात आणायला सांगितल्या. मग त्याच्यासाठी जे राजसी आणि तामसी युक्त संग, राजसी आणि तामसी कर्म, राजसी आणि तामसी आहार, राजसी आणि तामसी विहार, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळूहळू नियंत्रणामध्ये आणायला सांगितलं. आणि सत्वगुणाच्या वृद्धीवरती आपल्याला पूर्ण भर द्यायला सांगितला. या सत्वगुणाच्या वृद्धीवरती भर देता 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 आपण जर का त्याच्यामध्ये संलग्न राहिलो, संलग्नता ठेवली, तर कुठंतरी चित्तामध्ये स्थैर्य येऊ शकतं. नसता अति खाताना जिभेला इतकं तिखट खावं वाटलं, इतकं तिखट खाल्लं, इतकं खाल्लं, आणि खाल्ल्यानंतर निवांत पडायचा विचार केला, पण पडताच आलं नाही. का? पोटात आग उठली, पोटात आग व्हायला लागली, तळमळ व्हायला लागली, तगमग व्हायला लागली जीवाची, आणि मग तोंडाला पाणीच लावून बसला. असं वर्णन माऊलींनी याही ठिकाणावर केलं. अस्वस्थता झाली की नाही उत्पन्न, चित्त स्थिर राहिलं का त्याचं? नाही राहिलं. म्हणून तरी धरावा तरी एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचून नाही बळी हेतू. म्हणून पहिली गोष्ट संगावरती लक्ष देणे, दुसरी गोष्ट आहारावरती लक्ष देणे. तामसी व्यक्तीचा विचार केला तर यात यामंगतरसम पूती पर्युषितंच यत उच्चिष्ठमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. या सगळ्यामध्ये अतिशय निरस अशा प्रकारचा आहार, अतिशय दुर्गंधयुक्त आहार, अतिशय शिळे पदार्थ आणि उष्टे पदार्थ सेवन करणे,
हे सुद्धा तमोगुणाच्या लक्षणामध्ये आहार लक्षणामध्ये येतं बरं का. बरं, जे त्याज्य आहे ते इथं सगळं सांगायच्या पाठीमागचं कारण एकच आहे की आपल्याला ते कळावं की मला हे करायचं नाही, मला याच्यापेक्षा वेगळं जे उत्तम आहे, जे चांगलं आहे ते करायचं आहे, हे कळावं आपल्याला. म्हणून देवाने ठिकठिकाणी सांगितलं की मला हे सगळं सांगावं लागतंय तुम्हाला. आपल्याला जे त्यागायचं आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अशा प्रकारचं अन्न जे आहे हे आपण त्यागावं, हे आपण सोडावं. असं जर का आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवलं तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो, आपल्या चित्तावरती होतो, आपल्या बुद्धीवरती सुद्धा होतो. आणि हळूहळू रज तम जे गुण आहेत ते कमी 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 होऊन सत्वगुणाची वृद्धी व्हायला आपल्याला मदत होत असते. जोपर्यंत ही सत्वगुणाची वृद्धी होत नाही तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये ज्ञान दृढ राहू शकत नाही. तोपर्यंत चित्तामध्ये काही ज्ञान दृढ राहू शकत नाही. आणि मग ते ज्ञान चित्तात दृढ राहत नसेल तर भागवतामध्ये सांगितलं, गोकर्णजी महाराज विष्णुदूतांना म्हणतात, अदृढंच हतम ज्ञानम प्रमादेना हतम श्रुतम संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपहा. कोणकोणत्या गोष्टी कुठं कुठं विफल ठरतात, कितीही करा त्यांचं काही शेवटी आपल्या पदरात फल पडत नाही. प्रमादयुक्त श्रवण जर का आपण केलं तर दिवसभर ऐकत बसा, पण काय चाललेलं आहे, काय सांगत आहे त्या शब्दांकडे लक्षच नाही. मग दिवसभर एखाद्याचं शरीर कितीही श्रवण करत असलं तरी ते श्रवण काही फायद्याचं नाही. संदिग्धो ही हतो मंत्रो, चुकीचा मंत्र जर का आपण गायन करत असलो किंवा संशय युक्त अंतःकरणाने जर का मंत्र आपण गायन करत असलो तर तो मंत्र गायन करणं आपल्या काही उपयोगाचं नाही. आणि व्यग्रचित्तो हतो जपहा, जप करायला बसलो पण जपात आपलं चित्त नाही, जपात लक्ष नाही, चित्त लक्ष मन दुसरीकडेच कुठंतरी भरकटत आहे, तर दिवसभर जप करत बसलो तरी त्या जपाचा काही उपयोग. एकाग्र चित्ताने 10 मिनिटामध्ये एक माळ जरी आपण केली सावकाश मंत्रोच्चारण पूर्वक तरी सुद्धा तो खूप झालं. दिवसभर मी जप करतो पण उपयोग काहीच नाही त्या जपाचा, 1 मिनिटासाठी सुद्धा जपात लक्षच लागलं नाही ना, मग 10,000 दिवसभरात जप केल्याचा उपयोग काय झाला. व्यग्रचित्तो हतो जपहा, तसं जे ज्ञान चित्तात दृढ राहत नाही ते ज्ञान व्यर्थ होऊन जातं. म्हणतात अदृढंच हतम ज्ञानम. आता ह्या ज्ञानाला चित्तामध्ये स्थिर करण्यासाठीचा मार्ग हा सत्वगुणांनी आपला मोकळा होत असतो. म्हणून सत्वगुणाला प्राधान्य या ठिकाणावरती द्यायला सांगितलं. ऐकताना जरी आपल्याला सामान्य चिंतन किंवा सामान्य विषय वाटत असला हा तरी सुद्धा आत्मलाभाच्या आणि आत्मज्ञानाच्या दृष्टीनं हा विषय तितका सामान्य नाही. कारण याच सिद्धीवरती परमसिद्धी अवलंबून आहे. आणि आपण जर का साधक म्हणून घेत असू स्वतःला तर या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला सावधानपूर्वक चालावं लागत असतं. सावधानपूर्वक या सामान्य सिद्धीतूनच परमसिद्धी आत्मसिद्धीचा लाभ आपल्याला होऊ शकतो. असा भाव या साऱ्या चिंतनातून आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि या सत्वगुणाच्या वृद्धीसाठी अशा प्रकारचे योग्य ते उपाय तुम्हाला मला करायला सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्त अन्य काही उपाय अन्य काही साधन आमच्यासाठी आहे का, मग त्यावेळेला तुम्हाला मला ते अन्य साधन आणि ते अन्य उपाय सांगताना असं सांगितलेलं आहे, की तुमच्याकडून 3 प्रकारचं तप घडलं पाहिजे. या 3 प्रकारच्या तपामध्ये एक कायिक तप सांगितलं, एक वाचिक तप सांगितलं, एक मानसिक तप सांगितलेलं आहे. कायिक तपामध्ये आपल्या शरीराकडून काही गोष्टी ह्या प्रयत्नपूर्वक झाल्या पाहिजेत. वाचिक तपामध्ये वाणीकडून होणारे दोष टाळून विशेष अशा प्रकारचं अनुष्ठान आपल्या वाचेकडून झालं पाहिजे. आणि मानसिक स्तरावरती काही गोष्टी मनोभूमिकेवरती अशा झाल्या पाहिजेत की जेणेकरून मानसिक तप आपल्याकडून
होईल. आणि त्या 3 तपाचा विचार या ठिकाणावरती सांगितलेला आहे. शारीरिक तप आपल्याकडून घडावं असं वाटत असेल तर शरीराकडून अखंड सदाचार झाला पाहिजे. अखंड आपल्या शरीराकडून सत्कर्माचं अनुष्ठान झालं पाहिजे. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य अशा विशेष गुणांचं विशेष रूपाने पालन आपल्या शरीराकडून झालं पाहिजे. तीर्थयात्रा झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे, दान झालं पाहिजे. हे जे हात आहेत, हे हात मला देवाच्या सेवेसाठी, साधूच्या, अतिथीच्या, आईवडिलांच्या आणि सत्शिष्य आहोत तर सद्गुरूंच्या सेवेसाठी मिळालेलं उत्तम अशा प्रकारचं लेणं आहे, अलंकार आहे असं आपण मानलं पाहिजे. हे जे पाय आहेत हे देवाच्या धामाकडे जाण्यासाठी मला मिळालेलं उत्तम अशा प्रकारचं साधन आहे, अशा प्रकारची आपली धारणा असली पाहिजे. आणि ती धारणा मनामध्ये ठेवून शरीराकडून होणारी जी प्रत्येक क्रिया आहे, ही क्रिया तप होऊ शकते. पण हिला जर का तपाच्या श्रेणीमध्ये आपल्याला न्यायचं असेल तर आपल्या मनामधली जी धारणा आहे, ती धारणा, ती अपेक्षा, ती कामना विषयांची असता कामा नये. निष्काम बुद्धीनं, निष्काम अंतःकरणाने, निष्काम भावनेने आपल्याला भक्तीचा विचार केला तर भगवत प्रीत्यर्थ हे सारं करत असताना ह्या साऱ्या क्रिया करायला सांगितल्या. ह्या जर क्रिया आपल्याकडून घडत गेल्या, जशी आपण भगवंताची रोज पूजा करतो उदाहरणार्थ, किंवा प्रासंगिक भगवंताची आपण पूजा करतो. काल गणराजांचं आपण षोडशोपचाराने पूजन केलं. श्रावणामध्ये महादेवांचं आपण षोडशोपचाराने 16 उपचारांनी पूजन केलं. हे सगळं करण्याच्या पाठीमागचा हेतू तोच, की माझ्या या हातांकडून, माझ्या या पायाकडून भगवंताची, भगवन मूर्तीची, अतिथीची, आईची, वडिलांची, साधूची आणि सद्गुरूंची सेवा घडावी त्या त्या जागेवरती. हे शारीरिक तप. आता याला आपण संक्षिप्त पाहत पाहत चाललेलो आहोत बरं का. वाचेच्या स्तरावरती वाचिक तप आणि मनाच्या स्तरावरती मानसिक तप. ह्या साऱ्या गोष्टी एका 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 क्रमानुसार ज्या वेळेला आपण वारंवार करण्याचे प्रयत्न करायला लागतो, त्यावेळेला कुठंतरी जाऊन आपल्या अंतःकरणाची हळूहळू हळूहळू शुद्धी होऊ शकते किंवा होत असते. पण अंतःकरणाची शुद्धीच जर का आपल्या झाली नाही, किंवा अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी प्रयत्नच आपल्याकडून झाले नाहीत, तर मात्र अशा त्या अशुद्ध अवस्थेमध्ये चित्त अशुद्ध आहे, मन अशुद्ध आहे, बुद्धी अशुद्ध आहे, शरीर अशुद्ध आहे. मग अशा सर्व स्तरावरती जर का अशुद्धता आपल्या असेल तर ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपण पात्र होऊ शकत नाही. म्हणून शारीरिक स्तरावरती शारीरिक तप करून शारीरिक शुद्धता, वाचिक स्तरावरती वाचिक तप करून शुद्धता, मानसिक स्तरावरती तप करून शुद्धता, आणि अंतःकरण शुद्धता, चित्ताची शुद्धता, मनाची, बुद्धीची शुद्धता या साऱ्या कर्मांच्या माध्यमातून साधायची आहे. म्हणून हे सगळे कर्म करताना, हे सगळे अनुष्ठान करताना आणि ह्या सगळ्या क्रिया करताना आपल्या मनामध्ये हाच एक भाव असला पाहिजे की कधी माझं अंतःकरण ह्या साऱ्या गोष्टींनी शुद्ध होईल, सत्वगुणावरती कधी अधिष्ठित होईल. आणि सत्वगुणावरती अधिष्ठित होता होता सात्विक श्रद्धा आपली वाढता वाढता, अंतःकरणाची शुद्धी होता होता सद्गुरूंनी आपल्याला बोध द्यावा
इथपर्यंतच्या पात्रतेचा हा प्रवास असा आपला जाऊ शकतो. हा झाला एका अंगाने विचार बर का. असे त्या सत्वगुणाच्या वृद्धीसाठी, सात्विक स्थैर्यासाठी, अंतःकरण शुद्धीसाठी अशा पद्धतीनं नाना प्रकारे तुम्हाला मला साधनोपाय शास्त्र संत ग्रंथांनी वर्णन करून सांगितलेले आहेत. असे नाना प्रकारचे साधनोपाय करत असताना माझी लवकरात लवकर अंतःकरण शुद्धी कशी होऊन माझं चित्त कसं तिथं स्थिर होईल याच्यासाठीचा प्रयत्न तुम्हाला मला करायला सांगितला. कारण अतिशय विघातक असलेले जे विकार आहेत, जे प्रतिबंध रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेले आहेत आणि यांना बळ देणारे 2 गुण रजोगुण आणि तमोगुण आहेत. विकारांचा विचार केला तर काम, क्रोध हे अतिशय भयंकर अशा प्रकारचे तुमचे माझे शत्रू वर्णन केलेले आहेत. आणि ह्या शत्रूंना बळ देण्याचं काम हे रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या माध्यमातून होत असतं. आणि ते अगदी सहज होतं, आपल्याला सुद्धा कळत नाही, अगदी सहज. याच पदार्थांनी, याच आहारानी, याच विहारानी, याच संगानी रजोगुण तमोगुण बळावतात. रजोगुण तमोगुणाच्याच प्राबल्याने आपल्या अंतःकरणामध्ये विकार वृद्धी होते आणि हेच विकार आपल्याला अंतःकरणाच्या शुद्धीपर्यंत जाऊ देत नाही. तिथपर्यंत आपल्याला जायचं असेल तर ते विकार नाहीशे व्हावे असं वाटत असतील तर रजोगुणाला जे खत पाणी देणं आपलं चाललेलं आहे, तमोगुणाला खत पाणी देणं चाललं, त्याचा नाश करायचा आहे, त्याला रोकायचं आहे. खत पाणी जर का आपण रोखलं तर नको ते जे पीक वाढत आहे ते वाढणं बंद होऊन जाईल. याच्या उलट ज्याच्याने सत्वगुण पोषण होईल, पोषक होईल, अशा प्रकारचं पोषण त्याला देण्याचा प्रयत्न तुम्हाला मला करायचा आहे. सत्वगुण जर का वाढला ना तर आपोआपच चित्तवृत्ती शांत होते. अहो पहा, हे 3 गुण जे आहेत ना, या 3 गुणांच्या अधीन आपलं जे कर्म चाललेलं आहे, हे कर्म व्यवहारातही चाललंय आणि परमार्थात आलो तरी सुद्धा याच्याच आधाराने आपलं परमार्थ साधन करणं चाललेलं आहे. व्यवहारातही राजसी माणसं, तामसी माणसं आणि सात्विक माणसं. पण व्यवहारातली सात्विक पहा, व्यवहारामध्ये राहणाऱ्या सात्विक माणसांचं खानपान पहा, व्यवहार कर्म करणाऱ्या सात्विक माणसांचं राहणीमान पहा. सात्विकच राहणार, अतिशय सहज साधं सरळ जीवन सात्विकाचं असतं. तेच राजसी माणसाचं पाहिलं आणि तेच तामसी माणसांचं पाहिलं तर भिन्न प्रकारचं राहणीमान आहे. त्यांचे कपडे लत्ते पाहावे ते तसे, कपड्याची निवड पाहावी तशी, खानपान पाहावं ते तसं, घरदार पाहावं ते तसं, घराच्या आतमधली व्यवस्था पाहावी ती सुद्धा तशी, त्या गुणांना अनुसरूनच. एखादी वस्तू घरामध्ये आणायची आहे आपल्याला तर ज्या गुणाचा व्यक्ती आहे ना त्याला त्याच प्रकारची वस्तू, त्याच रंगाचे कपडे, हे सगळं त्याला त्याच प्रकारातलं जमा करावं वाटतं. म्हणून तर जे ज्ञानी माणसं असतात ना, जाणते माणसं असतात ना, संत साधू महात्म्यांना आवड निवड पाहून, आहार विहार पाहून, घरदार पाहून कळतं हा राजसी तामसी आहे का सात्विक आहे. वागणं बोलणं सुद्धा पाहून कळतं हा राजसी व्यक्ती, हे बोलणं राजसी व्यक्तीचं आहे, तामसी व्यक्तीचं आहे का सत्वगुणी व्यक्तीचं आहे. आणि या राजसी व्यक्तीला कितीही द्या, कितीही पुरवा, त्याच्या मनाचं काही समाधान कधी होत नाही. मग ती वस्तूच्या संदर्भात असो, धनाच्या संदर्भात असो, घरादाराच्या संदर्भात असो, इष्टमित्र सगळे संबंधी नातेवाईकांच्या संदर्भात असो. तामसी व्यक्तीचा विचार केला तर त्यालाही समाधान नसतं. त्याला जे प्राप्त करून घ्यायचं ते दुसऱ्याला दुःख देऊन, मारून जरी आपल्याला भेटत असेल तरी तो घ्यायला तयार असतो, असा त्याचा आसुरी स्वभाव सांगितला.
त्याच्या अलीकडचा राजसी व्यक्ती समोरच्याला मारून तरी नाही, पण कसं का होईना तो मिळवण्याच्या प्रयत्नातच राहील, जमवण्याच्या प्रयत्नातच राहील. आणि विचारांचा विचार केला तर किती कमवलं, किती जमवलं, किती जमवायचं, किती मिळवायचं, किती कमवायचं, याच विचारात तो राहील. याच्या अलीकडं सत्वगुणी व्यक्तीचा जर का विचार केला तर तो या राजसी आणि तामसी व्यक्तीपेक्षा अत्यंत भिन्न आहे. तो मुळातच शांत वृत्तीनं राहील, तो मुळातच सहज राहील. त्याचे कपडे लत्ते पहा, त्याचं खानपान पहा, त्याचा आहार विहार पहा, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, हे सगळं अतिशय संयमित, नियमित आणि संतुष्टतेचं दर्शन करून देणारं असतं. जिथं रजोगुण आणि तमोगुणाचं प्राबल्य आहे ना, तिथं संयम सुटतो, तिथं आपलं नियंत्रण सुटून जातं. मनावरचं, बुद्धीवरचं, चित्तावरचं नियंत्रण जे आहे ते सुटून जातं महाराज आपलं. सत्वगुणी व्यक्तीचं तसं नाही. तो व्यवहारात तितकाच सामान्य राहील. नको त्या गोष्टीपासून, नको त्या वादविवादापासून, नको त्या तंट्यापासून तो दूरच राहण्याचा प्रयत्न करेल. नको त्या पदार्थापासून, पदार्थ समोर आला तरी खा म्हटलं तरी तो असं म्हणत नाही की मला सत्वगुण वृद्धिंगत करायचं आहे, मी खाणार नाही. नाही, त्याला खायचीच इच्छा होत नाही ना. जो स्वाभाविक सत्वगुणी आहे त्याच्या समोर तुम्ही नको तो पदार्थ न्या, त्याला इच्छाच होत नाही खाण्याची. का हो तुम्ही हे का खात नाही? आम्हाला तर खूप आवडतं. आम्हाला आवडतं असं नाही, हे चांगलं सुद्धा खूप लागतं. म्हटले चांगलं लागतं म्हणून आम्ही खावं का? तुम्हाला आवडतं म्हणून आम्ही खावं का? असंही नाही. तो नाही महाराज. धनाचा विचार केला, वस्तूचा विचार केला, कपड्या लत्त्याचा विचार केला, पदार्थांचा विचार केला, तरी सुद्धा तो अगदी सहज संतुष्ट राहतो, समाधानी. अशा ह्या सगळ्या त्याच्या गुणांवरून, हे साऱ्या लक्षणांवरून कळतं हा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. म्हणून तुम्हाला मला प्रतिबंध करणारे, विकार वृद्धिंगत करणारे हे जे रजतम आहे, यांना कमी करून सत्वगुणाचं सामर्थ्य या परमार्थात चालत असल्यामुळे या सत्वगुणाला वाढवण्याची उपाय. आणि ज्या दिवशी आपला सत्वगुण वाढेल त्या दिवशी आपोआपच आपलं मन नको त्या विषयांपासून, नको त्या पदार्थांपासून, नको त्या गोष्टींपासून, नको त्या संगापासून आपोआपच आपल्याला इच्छा होईल आता फार माणसांच्या संगात जायचं नाही, आता फार नको तो आहार आपण नाही, हे नाही खाई, मला इच्छाच होत नाही. समजून जावं, त्याच्यासाठीच देवपूजन, देवतार्चन, यज्ञ, दान, तीर्थयात्रा, सत्शास्त्राचं श्रवण, ह्या जेवढ्या काही सदाचारामध्ये शास्त्रांनी आपल्याला गोष्टी सांगितल्या, ह्या कशासाठी सांगितल्या? केवळ आणि केवळ परमार्थाची भूमिका त्याच्यातून आपली तयार होणार आहे. केवळ परमार्थाची भूमिका आपली तयार होणार. सद्गुरूंना आपल्याला जे ज्ञानासाठी पात्र करायचं आहे ना, त्या ज्ञानासाठीची पात्रता ह्या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याकडे येणार आहे, हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी सारं काही करायला तयार आहे, फक्त करत असताना कोणत्याही प्रकारची सकाम भावना यामध्ये असता कामा नये, विषयांची इच्छा यामध्ये असता कामा नये. कामना वासना न ठेवता निष्काम बुद्धीनं भगवत प्रीत्यर्थ जर पूजन, अर्चन, वंदन, सेवा, तीर्थयात्रा, दान, तप या गोष्टी जर का आपण करत राहिलो तर आपोआप 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 आपली वृत्ती जी आहे ना, त्या वृत्तीमध्ये बदल होत जातो, वृत्ती पालटत जाते. आणि जशी आपली वृत्ती पालटत जाते, मनोवृत्ती जशी बदलायला लागते, तशी आपली बाह्यचर्या सुद्धा बदलते बरं. सत्वगुणी व्यक्तीची चर्या, रजोगुणी व्यक्तीची चर्या, तमोगुणी व्यक्तीची चर्या. सत्वगुणी व्यक्तीला पहा, विशेष अशा प्रकारचं तेज, विशेष अशा प्रकारची शांती त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवते, विशेष अशा प्रकारची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरती जाणवते.
आणि रजोगुणी व्यक्तीकडे पाहावं, अखंड चिंता. रजोगुणी असो, तमोगुणी असो, चिंता किंवा उदासीनता किंवा क्रोध, अशा पद्धतीची भावभावना त्याच्या चर्येवर दिसतात. याला कारण अंतःकरणामध्ये त्या प्रकारची मनोवृत्ती दाटलेली आहे. मुळामध्ये आपल्या परमार्थाला पोषक असलेल्या ह्या गुणांचा जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये केवळ सत्वगुण हा आपल्या कल्याणाचा वर्णन केलेला आहे. आता पहा, एवढ्या वेळच्या साऱ्या प्रवचनामधून हा जो सगळा विषय विचार झाला, ह्या विषयामध्ये प्रत्येक विचारावरती किंवा प्रत्येक सूत्राचा आपण तंतोतंत सविस्तर विस्तार करून ऐकलं असं कधी कोणी समजू नका. ह्या प्रत्येक स्वतंत्र विषयाचा किंवा विचाराचा किंवा सूत्रांचा योग्य त्या पद्धतीनं विस्तार होतो, विस्तार करता येतो आणि आपल्याला त्या माध्यमातून ते समजून घेता येतं. पण मीच थोडं समजून घेता 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 जेवढं मला शक्य झालं तेवढं समजून घेता घेता सांगण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विस्ताराने समजून घेण्याजोग्या आहेत.